खूप पैसा मिळवला, भारतातल्या बँकात जागा नाही मग स्विस बँकात नेऊन ठेवला. जास्त पैसा मिळवला, त्या पैशाला चोराचं भय आहे किंवा राजाचं भय, कधी धाड पडेल काही सांगता येत नाही. वित्ते नृपालात भयम पुष्कळ वर्णन केलंय. एखादा म्हणेल महाराज मी कशालाच घाबरत नाही, अगदी अमावस्येच्या मध्यरात्री स्मशानात जायला सांगा, पठ्ठ्या जायला तयार आहे. ठीक आहे बाबा, परंतु मृत्यूचं तर भय आहे की नाही? प्रत्येकाच्या मनात मृत्यूचं एक अनामिक भय असतं. कुणाला मरावं असं वाटतं? सगळ्यांना माहिती आहे मरणे निर्विवाद, परंतु मरावं अशी इच्छा कुणाला होत नाही. काय झालं, एक संत एक हॉस्पिटलमध्ये त्यांच्या एका भक्ताला भेटायला गेले. श्रीमंत होता तो भक्त, अत्यंत निष्ठेनं सेवा करणार होता धर्माची. आता मोठे संत हॉस्पिटलमध्ये येणार म्हणून सगळी तयारी झाली त्यांच्या स्वागताची. ते आपल्या भक्ताला भेटले आणि शेजारीच एका बेडवर एक म्हातारी गरीब अशी, ती पण ॲडमिट होती. तिच्याही कानावर आलं की संत येणार आहेत. मग आल्यानंतर तिनं त्या संतांना प्रणाम केला आणि तिनं त्यांना प्रार्थना केली, महाराज तुमचं देव ऐकतो, म्हणून तुम्ही काय करा, देवाजवळ प्रार्थना करा. मी आता खूप कंटाळले या जीवनाला, म्हणून तुम्ही देवाला प्रार्थना करा, मला लवकर उचलून न्या देवाने. त्याने म्हटलं ठीक आहे. घरी गेले पण व्यापात काय आठवण राहिली नाही. 4 दिवसांनी परत आले त्या पेशंटला भेटायला आणि तिथं आल्यावर त्या म्हातारीला भेटल्यावर त्यांना लक्षात आलं हिनं आपल्याला प्रार्थना करायला सांगितली होती. त्यांनी म्हटलं आजी तुम्ही प्रार्थना करायला सांगितली पण मी त्यावेळेला केली नाही, बरं आज गेलो ना घरी की नक्की करतो. तिने म्हटलं केली नाही ना, नाही केली, आता करू नका. का? त्याने सांगितलं महाराज आत्तापर्यंत माझा मुलगा सून मला त्याने टाकून दिलेलं होतं, कुणी पाहत नव्हतं, पण तुम्ही येऊन गेल्यानंतर काय चमत्कार झाला. माझा मुलगा विचारायला आला, माझी सून विचारायला आली, माझी सगळी सेवा करायला लागले. आता मला मरायचं नाही, आता प्रार्थना करू नका. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आगामर हा बोलून असात. एखाद्याला रागाने जर मर म्हटलं ना त्याला राग येतो. मला मर म्हटलं, आता काय अमरपट्टा घेऊन आलाय, मरणारच आहे ना. मरे एक त्याचा तुझा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. समर्थांनी वास्तव सांगितलंय महाराज. काय कृतांतात भयम सर्व वस्तू भयान्वितम भुविनृणाम विष्णुपदम निर्भयम. सगळीकडे जगात भयच भय, फक्त एकच स्थान असं आहे, भगवान विष्णूंच्या चरणांचा जर आश्रय केला, भगवंताच्या चरणांचा आश्रय केला, महाराजांच्या चरणांचा आश्रय केला तर मात्र त्याला भय नाही, कशाचाच भय नाही. राजा भगवंताच्या चरणाची नित्य उपासना त्या जगामध्ये सगळ्या प्रकारचं भय नाहीसं करणारी आहे. अज्ञानी लोकांना सुद्धा सहजपणानं आपल्या प्राप्तीचे जे उपाय भगवंताने सांगितले तेच भागवत धर्म आहेत. राजा हा भगवत भक्त काय करत असतो? कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा अनुसृत स्वभावा करोति यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत्. मनुष्य शरीरानं, वाणीनं, मनानं, इंद्रियांनी, बुद्धींनी, अहंकारानं किंवा स्वभावाप्रमाणे जी जी कर्म करेल ती सगळी कर्म त्यानं त्या परमपुरुष भगवान नारायणांना समर्पण करावी. यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनम्. राजा जो भगवंतापासून विन्मुख होतो त्याला मायेमुळे आपल्या स्वरूपाची विस्मृती होते आणि शेवटी त्याला मीच देह आहे असा भ्रम उत्पन्न होतो आणि आत्म्याखेरीज दुसरं काही मानण्यामुळे भय निर्माण होतं. द्वितीयाद्वय भयम भवती. आणि म्हणून राजन गुरूंनाच आपलं आराध्य दैवत मानावं आणि अनन्य भक्तीने त्या ईश्वराचं भजन करावं.
भगवत भक्त काय करत असतो? आपलं जे जे काही कर्म असतो ते सगळं कर्म भगवंताला समर्पण या बुद्धीनं करत असतो. पूजा झाल्यानंतर आपण शेवटी पाणी सोडतो की नाही? तत्सत ब्रह्मार्पणमस्तु, हे केलेलं कर्म ईश्वराला अर्पण. साधकानं प्रत्येक कर्म झालं की त्या ठिकाणी ते कर्म भगवंताला समर्पण करावं. दाता राम सुखाचा संसारा मान तू प्रभू सेवा. जे काही देणार आहे तो भगवान आहे. आमचा राम आम्हाला देतो, आम्ही काय कोणाचे खातो? करणार राम. मानावा राम सर्वदा करता. मी करतोय असं मानलं की त्याच्या अहंकारामध्ये आपण अडकून जातो, आणि राम करता मानलं की अहंकार राहत नाही. मग प्रत्येक कर्म भगवंताला समर्पण करण्याची सवय लावावी. कुणी म्हणेल चांगलं कर्म देवाला द्या, पण वाईट कर्म सुद्धा द्या. सगळी कर्म जर तुम्ही समर्पण करत असाल तर भगवान वाईट कर्म सुद्धा घेतात. ठाकूर रामकृष्ण परमहंसांच्याकडे एक मनुष्य आला, आपल्या दारुड्या मित्राला घेऊन आला. त्यानं म्हटलं, ठाकूरदेव याला काहीतरी उपदेश करा, दारूने याच्या संसाराची धुळधाण झाली आहे. त्या दारुड्याला समोर आणलं. त्या दारुड्यानं ठाकूरदेवांना म्हटलं, हे बघा, मला अनेक महाराजांनी आतापर्यंत हेच सांगितलंय, तुम्ही वेगळं काही सांगणार असाल, दारू पिणं सोडून दुसरं काही सांगणार असाल तर सांगा, नाही तर मी चाललो. ठाकूर रामकृष्ण परमहंस साधे सामान्य नव्हते महाराज. त्याने म्हटलं, वेड्या, मी तुला म्हणतच नाही दारू सोड म्हणून, तुला जेवढं प्यायचं तेवढं पी. त्यानं म्हटलं, असे महाराज पाहिजेत, आपल्या मनासारखं सांगणार आहे. हे बघ, जेव्हा तुला पिण्याची लहर येईल ना, तेव्हा काय कर, ग्लासामध्ये दारू ओतून घे, माझा एक फोटो समोर मांड, आणि त्या माझ्या प्रतिमेसमोर ती दारू ठेव, आधी मला समर्पण करून मग घे. त्यानं ठाकूरदेवांचा एक फोटो मांडला, आणि जेव्हा इच्छा झाली तेव्हा ग्लास भरून घेतला, त्यांच्या समोर ठेवला. पण मनामध्ये विचार आला, अरे ठाकूरदेवांना लोक आपलं जीवन समर्पण करतात, आपल्या जीवनातली पुण्य समर्पण करतात, आणि मी असला घाणेरडा पदार्थ त्यांना देतोय, धिक्कार असो. स्वतःच्याबद्दल घृणा निर्माण झाली. त्यानं तो दारूचा ग्लास फेकला, फुटला, सुटलं, व्यसन कायमचं सुटलं. देवाला चांगलं देत असाल ना, वाईट सुद्धा द्या, देव चांगल्यावर वाईट सुद्धा घेतो. काय झालं, पंढरपुरामध्ये एक म्हातारी राहत होती, पांडुरंगाची भक्त होती फार. पहाटपासून रात्रीपर्यंत देवळामध्ये असायची, आणि काय झालं की कृष्णार्पण म्हणायची सवय होती तिला. काय झालं, एकदा अधिक मास आला आणि तिच्या सगळ्या लेकी माहेरी गेले, सुना एकटीच राहिली. तिला म्हटलं, चला ना धोंडे खायला. तिने म्हटलं, नाही, मला पंढरपूरच बरं आहे, मी नाही येणार. आता घरी कोणीच नसल्यामुळे घरचं काम तिला करावं लागत असे. पहाटे त्यानं उठावं, केर काढावा, आणि केर काढल्यानंतर उकिरड्यावर केर टाकत असताना सहज तिच्या तोंडातून सवयीप्रमाणे शब्द बाहेर पडावेत, कृष्णार्पण. आपण दूध उतू गेलो ते भरता आलं नाही तर म्हणतो कृष्णार्पण. तिला सवयच होती, काही झालं की कृष्णार्पण. नामदेव महाराज भगवंताच्या दर्शनाला आले. त्याने म्हटलं, देवा, तुझ्या आजूबाजूला केर कसा साठतोय रे? भगवंताने म्हटलं, नाम्या, काय सांगू रे, ती म्हातारी मला सगळं कृष्णार्पण म्हणते, आणि कृष्णार्पण म्हणून केर टाकते, म्हणून तो सुद्धा मला घ्यावा लागतो केर. नामदेव महाराजांनी त्या म्हातारीचं घर हुडकून काढलं. ए म्हातारे, केर टाकताना कृष्णार्पण म्हणतेस, अगं तुझा केर देवाच्या अंगावर पडतो. तिने म्हटलं, काय करू बाबा, मला सवयच लागली, काय करणार. नामदेव महाराजांनी म्हटलं, थांब, तुझी सवय मोडतो. जवळ आले, एक श्रीमुखात भडकावली, थोबाडीत मारली. त्या म्हातारीच्या थोबाडीत मारल्याबरोबर म्हातारीने म्हणून टाकलं, कृष्णार्पण. इकडे नामदेव महाराज देवाला रिपोर्ट द्यायला आले. देवा, आता उद्यापासून केर अंगावर येणार नाही बरं का, मी व्यवस्था करून आलोय. पण नामदेव महाराजांनी लांबूनच पाहिलं, देवाचा एक गाल सुजलेला होता.
देवा तुला गालफुगी आली एक काय? नामदेव महाराजांना भगवंताने म्हटलं, नाम्या तुला आगाऊपणा कोणी सांगितला होता? अरे त्या बाईच्या थोबाडीत मारली, कृष्णार्पण म्हणल्यामुळे ती सुद्धा मलाच घ्यावी लागली. नाथांनी म्हटलं, राजन, हा जो भगवत भक्त असतो ना, भागवत, तो जे जे काही कर्म करेल ते सगळं भगवंताला अर्पण या बुद्धीनं करतो. राजानं पुन्हा विचारलं, महाराज भगवंताची माया कशी आहे? मायेचं स्वरूप सांगितलं. मायेतून तरुण कसं जावं हे विचारल्यानंतर प्रबुद्ध नावाचा नाथ सांगू लागला, राजन, राजा ज्याप्रमाणे सुखाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती यासाठी माणसं कर्म करीत असतात, परंतु त्याचं फळ मात्र उलटं मिळतं, तसं मिळवण्याला कठीण आणि नेहमी पीडा देणारं स्वतःचा मृत्यूस्वरूप असलेलं द्रव्य, घर, पुत्र, आप्त, इष्ट, पशु, अरे नाशवान पदार्थ जरी मिळाले त्यापासून सुख मिळत नाही रे. धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून, शरण दिघा देव. हे लोक सुख मिळत नाही, परलोकामध्ये सुद्धा कर्मानं प्राप्त होणारे परलोक सुद्धा असेच नाशवान आहेत. आणि म्हणून आपलं परम कल्याण व्हावं अशी ज्याला इच्छा असेल त्यानं काय करावं? एकच करावं. तस्मात् गुरुं प्रपद्येत जिज्ञासु श्रेय उत्तमं, शाब्दे परे च निष्णातं ब्रह्मण्य पशमाश्रयं. ज्याला मायेतून सुटावं असं वाटतंय, त्याला मायेतून तरुण जावं असं वाटतं, त्यानं काय करावं? श्री गुरूंना शरण जावं. श्री गुरूंच्या सान्निध्यामध्ये राहावं, निष्कपट भावानं त्यांची सेवा करून त्यांच्या सान्निध्यात राहून भागवत घ्यावं, आणि त्यामुळे शेवटी भगवान प्राप्त होतात. श्री गुरूंची सेवा करावी. कशी सेवा करावी? ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये आचार्योपासनम या पदावर ज्ञानेश्वर महाराजांनी 100 पेक्षा अधिक ओव्यांमध्ये फार सुंदर भाष्य लिहिले. गुरुसेवा कशी करावी ते तुम्ही मुळातून वाचा, कळेल आपल्याला आदर्श गुरुसेवा कशी असते. गुरूंची सेवा अहंकार रहित होऊन करावी. तनुमनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. अगर्वता अंडरलाईन आहे त्याच्याखाली, अगर्वता. श्री महाराजांनी आपल्या गुरूंची तुकामाईंची 6 महिने अहोरात्र सेवा केली. चरित्रामध्ये वर्णन आहे, 6 महिने महाराजांना नीट जेवण नव्हतं, का रात्री झोप नव्हती. अहोरात्र महाराज आपल्या गुरुसेवेमध्ये होते. शांतीबरोबर नाथ महाराजांचं चरित्र बघा. नाथ महाराजांनी आपले गुरु श्रीमद जनार्दन स्वामी यांची अपार सेवा केली. जनार्दन स्वामीने नाथांना हिशेबाचं काम दिलं. महिन्याच्या शेवटी हिशेब करायला बसले, पण एका पैशाचा हिशेब लागेना. रात्रभर जागले. रात्री जनार्दन स्वामी उठले पाणी पिण्यासाठी म्हणून. पाहिलं नाथांच्या खोलीत दिवा जळतोय. डोकावून पाहिलं, एवढ्यात नाथ ओरडले, टाळी वाजवली, सापडली. जनार्दन स्वामीने विचारलं, नाथा काय हरवलं होतं? सापडली. नाथ महाराजांनी प्रणाम केला. गुरुदेव, एका पैशाची चूक सापडत नव्हती, खूप प्रयास करत होतो, 1 पैशाची चूक सापडली. जनार्दन स्वामींना कौतुक वाटलं. जनार्दन स्वामीने म्हटलं, नाथा अरे एका पैशाच्या चुकीला शोधण्यासाठी तू एवढी रात्र एवढ्या एकाग्रतेनं घालवलीस, आणि अशी निष्ठा जर भगवंताच्या प्राप्तीसाठी दाखवलीस तर तुला भगवान मिळाल्याशिवाय राहणार नाही, देव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मला सांगा, माणूस जप करताना त्याचं लक्ष जास्त जपात असतं का कॅश मोजताना जास्त लक्ष कॅशमध्ये असतं? पैसे आले ते मोजायला लागला, एकाग्रता आपोआप होते. परमार्थामध्ये सुद्धा अशी एकाग्रता झाली पाहिजे. पैसे मोजत असताना जर कोणी मध्ये बोलला ना, तर म्हणतो हे शांत बस, चुकेल माझा हिशेब. पुन्हा 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 मोजतो.
तिथे जशी सावधानी आपण घेतो ना, तशी नामामध्ये सुद्धा सावधानी घेतली पाहिजे. आपली वृत्ती नामाचा सोडून अन्य कुठे जाता कामा नये. राजा, श्री गुरूंना शरण जावं आणि श्री गुरूंची सेवा करावी. श्री गुरूंच्या जीवनामध्ये असणारे अनेक गुण, पावित्र, तप, सहनशक्ती, मौन, स्वाध्याय, सरळपणा, ब्रह्मचर्य, अहिंसा, सुखदुःखादी द्वंद्वामध्ये समबुद्धी असणं, एकांतामध्ये राहणं, सगळीकडे ईश्वराला पाहणं, घराची आसक्ती न ठेवणं, भगवत प्राप्तीचा मार्ग दाखवणाऱ्या शास्त्रांबद्दल श्रद्धा ठेवणं, दुसऱ्या कोणत्याही शास्त्रांची निंदा न करणं, सत्य भाषण करणं, मनाचा निग्रह करणं, भगवंताच्या गुणांचं श्रवण कीर्तन ध्यान करणं. राजा, अरे असे जे सद्गुरूंच्या मध्ये गुण आहेत ना, ते गुण आपण आपल्या अंगी बाणवण्याचा प्रयत्न करावा. आणि यातून प्रेमभक्तीचा उदय होतो आणि त्याच्या उद्रेकानं शरीरावर रोमांच उभे राहतात. म्हणून ज्याला मायेतून तरुण जायचं आहे त्यानं श्री गुरूंना शरण जावं आणि श्री गुरूंची शरणागती स्वीकारून श्री गुरूंची प्रार्थना करावी. गुरुदेव दया करके मुझको अपना लेना, गुरुदेव दया करके मुझको अपना लेना. मैं शरण पड़ा तेरे चरणों में जगा देना. मैं शरण पड़ा तेरे चरणों में जगा. एक ताली वाजवा, एक ताली. करुणानिधि नाम तेरा, करुणा दिखलाओ तुम. करुणानिधि नाम तेरा, करुणा दिखलाओ तुम. सोए हुए भाग्यों को हे नाथ जगाओ तुम. सोए हुए भाग्यों को हे नाथ जगाओ. मेरी नाव भंवर डोले उसे पार लगा देना. मैं शरण पड़ा तेरे चरणों में जगा देना. तुम सुख के सागर हो, निर्धन के सहारे हो. तुम सुख के सागर हो, निर्धन के सहारे हो. इस तन में समाए हो, मुझे प्राणों से प्यारे हो. इस तन में समाए हो, मुझे प्राण से प्यारे हो. नित माला जपूं तेरी, मैं दिल से भुला देना. मैं शरण पड़ा तेरे चरणों में जगा देना. गुरुदेवांची प्रार्थना करावी, महाराजांना विनवावं. महाराज, मी पापी आहे, मी कपटी आहे, पण तुमचा आहे. पापी हूँ या कपटी हूँ, जैसा भी हूँ तेरा हूँ.
पापी हूँ या कपटी हूँ, जैसा भी हूँ तेरा हूँ। पापी हूँ या कपटी हूँ, जैसा भी हूँ तेरा हूँ। पापी हूँ या कपटी हूँ, जैसा भी हूँ तेरा हूँ। हे नाथ भूलो ना मुझे, जीवन में अकेला हूँ। हे नाथ भूलो ना मुझे, जीवन में अकेला हूँ। हे नाथ भूलो ना मुझे, जीवन में अकेला हूँ। हे नाथ भूलो ना मुझे, जीवन में अकेला हूँ। दुख का मारा हूँ मैं, मेरे दुखड़े मिटा देना। चरणों में जगा देना। गुरुदेव दया करके मुझको अपना लेना। मैं शरण पड़ा रे, चरणों में जगा देना। चरणों में जगा देना। मुझको जगा देना। मुझको अपना लेना। चरणों में जगा देना। तस्मात गुरुं प्रपद्येत, ज्याला मायेतून सुटायचंय त्यानं श्री गुरूंना शरण जावं. श्री गुरूंच्या संगतीमध्ये राहावं. परस्परानुकथनं पावनं भगवदेशः, मितोरतिर्मितस्तुष्टिर्निवृत्तिर्मिथात्मना. भगवंताच्या परमपावनेच्या संबंधानं एकमेकांशी चर्चा करावी. साधकांनी आपापसात एकमेकांच्यावर अत्यंत प्रेम करावं. आपापसात प्रेम करणं, आपापसात संतुष्ट राहणं आणि प्रपंचातून निवृत्त होऊन एकमेकांमध्ये आध्यात्मिक शांतीचा अनुभव घेणं. राजा रे पापांच्या समूहाचं भगवान श्रीकृष्ण एका क्षणात भस्म करतात, म्हणून सर्वांनी त्यांचं स्मरण करावं आणि एकमेकांच्याकडून स्मरण करवून घ्यावं. स्वतः स्मरण करावं, परंतु आपल्या अन्य साधकांच्याकडून सुद्धा स्मरण करून घ्यावं. महाराज, लोकांना साधनेची प्रेरणा देणारा फार दुर्मिळ असतो. म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलंय, दाता कुणाला म्हणावं? सगळ्यात मोठा दाता कोण? करोड रुपये देणारा दानदाता मोठा नाही, दाता मोठा तो आहे. दाता तोची एक जाणा, नारायणा स्मरवी जो. जो भगवान नारायणाचं आपल्याला स्मरण करवितो, आपल्याकडून त्याचं स्मरण घडवितो, मला आनंद वाटतो, अभिमान वाटतो की आपल्या सगळ्यांना आदरणीय काकांच्या सारखं मार्गदर्शक त्या ठिकाणी व्यक्तिमत्व मिळाले. हे सर्वथा मान्य आहे की महाराज दत्ताभैया जशी प्रेरणा देतात तेच सगळं करून घेतात, परंतु आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी एकत्र आणणारे काका आहे. असं व्यक्तिमत्व दुर्लभ असतं महाराज. राजा, हे असे भागवत धर्म आपल्या जीवनामध्ये जर बाणवले ना तर प्रेमभक्ती उत्पन्न होते. आणि अशी प्रेमभक्ती उत्पन्न झाली की ते भक्त भगवत चिंतन करता करता कधी रडतात, कधी हसतात, कधी आनंदित होतात. क्वचित रुदंत अच्युत चिंतया
कधी भान विसरून भगवंताशी बोलू लागतात, नाचतात, गातात आणि शेवटी त्याच्याशी एकरूप होऊन आनंद मग्न होतात. राजन, जो आपल्या श्रीगुरूंच्याकडून भागवत धर्माचे सिद्धांत आत्मसात करतो त्याला त्यांच्या योगानं भक्तीची प्राप्ती होते आणि तो नारायण परायण होऊन जिच्या कचाट्यातून सुटणं अत्यंत अवघड आहे अशी माया सहजपणानं तरून जातो. गुरुबिन कोण बतावे बाट, बडा कठीण यमघाट. यानंतर राजानं पुन्हा प्रश्न केला, महाराज आम्हाला कर्मयोगाचा उपदेश करा. ज्या योगे मनुष्य शुद्ध होऊन त्याला लवकरच कर्मफलत्यागानं मिळणारी श्रेष्ठ नैष्कर्म्यावस्था प्राप्त होते. अविरोत्र नावाचे नाथ सांगू लागले, राजन अरे कर्म, शास्त्रविध कर्म, अकर्म, निषिद्ध कर्म आणि विकर्म, विध कर्माचं उल्लंघन, अरे तिन्ही कर्म फक्त वेदांच्या द्वाराच जाणली जातात. कर्म कर्म विकर्मेति वेदवादो न लौकिक. लौकिक व्यवहारातून त्यांचं स्वरूप ठरवणं योग्य नाही. वेद अपौरुष आहेत, ईश्वर रूप आहेत, म्हणून त्यांचं तात्पर्य विद्वानांना सुद्धा कळत नाही. राजा, वेदांचा मुख्यार्थ वेगळा असतो आणि तात्पर्यार्थ वेगळा असतो. आपण वेदमंत्र म्हणतो, पण त्या वेदमंत्रांचा अर्थ नाही लावता येत, किंवा लावला तर आपण जे कर्म करतो त्या कर्माशी त्या मंत्राचा काही संबंध नसतो, असं आपल्याला अर्थ चिंतन केल्यावर दिसेल. वेदांचा मुख्य अर्थ वेगळा आहे आणि त्यातला तत्वार्थ निराळा आहे, तात्पर्याने वेगळं आहे. म्हणून राजा, कर्माचा त्याग नाही करायचा. वेदानं सांगितलंय ना कर्म करावं, मग ते कर्म करायचं. कर्मबंधनातून मुक्त होण्यासाठी ते कर्मच करावं लागतं. जसं लहान मुलाला औषध देण्यासाठी आई म्हणते, बाळा तू औषध घेशील ना तर तुला लाडू देईन. लाडू ही लालूच आहे, परंतु मुख्य काय, आईला काय खायचं आहे त्याला औषध दिलं गेलं पाहिजे. अज्ञानी लोकांना त्या ठिकाणी कर्माचं महत्त्व कळावं म्हणून फळाचं प्रलोभन दाखवून कर्मामध्ये प्रवृत्त करतात. आपण स्तोत्र वाचलं की त्या स्तोत्राच्या शेवटी फलश्रुती असते. ती फलश्रुती का, की निदान या स्तोत्राच्या पठणानं काय काय मिळतं हे पाहून तरी लोक प्रवृत्त होतील स्तोत्र पठणाला. रोचनार्थ फलश्रुती. आणि म्हणून राजन, अज्ञानी असून इंद्रियाला वश नाहीत, त्यानं जर आपल्या मनानुसार वेदोक्त कर्माचा त्याग केला तर त्यानं विध कर्माचं आचरण न केल्यामुळे त्याच्या हातून अधर्म घडतो आणि तो जन्ममृत्यूच्या बंधनातून सुटत नाही. म्हणून जो वेदोक्त कर्मांचंच अनुष्ठान करून त्यांच्या फळाची इच्छा न धरता कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, फळाची इच्छा न धरता ती भगवंताला समर्पण वेदोक्त कर्म करतो, त्याला कर्माच्या निवृत्तीपासून प्राप्त होणारी ज्ञानरूप सिद्धी प्राप्त होते. त्याला आपल्या ब्रह्मस्वरूप आत्म्याची हृदयग्रंथी मी आणि माझी कल्पना नाही शिवावी असं वाटत असेल, त्यानं वैदिक आणि तांत्रिक अशा दोन्ही पद्धतीने भगवंताची आराधना करावी. म्हणून विहित कर्माचं अनुष्ठान सोडू नये. शास्त्रानं आम्हाला सांगितलंय ना, ब्राह्मे मुहूर्ते उठावं, चिंतन करावं, संध्यावंदनादी करावं, देवपूजा करावी, कुळधर्म कुळाचार करावे. आम्ही नाम घेतो आहोत म्हणून आम्हाला कशाचीच गरज नाही असं नाही चालत. कर्म करता करताच कर्मातून मुक्त व्हायचंय. कर्म सोडून मुक्त होता येत नाही, कर्म सोडून बंधनात अडकलं जातं आणि ते अतिशयेनं कर्म जर आपण केलं तर एक वेळ अशी येते नैष्कर्म्य अवस्था प्राप्त होते. गुरूंच्याकडून दीक्षा मिळाल्यानंतर त्यांच्याकडून अनुष्ठानविधी शिकावा आणि नंतर आपल्याला भगवंताची जी मूर्ती प्रिय वाटेल तिच्या ठिकाणी भगवंताची पूजा करावी. पूजेचा सगळा विधी सांगितला. पूजा कशी करावी, शिव भूत्वा शिवम वेदे, उपासना शास्त्रामध्ये असं सांगितलंय की आपण देव होऊन देवाची पूजा करावी. म्हणजे काय,
आपण जसं आपल्या देहाचे उपचार करतो ना, यथा देहे तथा देवे, जसे आपल्या देहाचे उपचार करतो तसे देवाला सुद्धा उपचार करावे. थंडीमध्ये आपल्याला गरम पाणी लागतं ना, देवालाही गरम पाणी घालावं. उन्हाळ्यात आपल्याला थंड पाणी लागतं ना, देवालाही गरम थंड पाण्याचा माठ समोर ठेवावा. आम्ही परवा गुरुजींच्याकडे गेलो होतो, पांढरीकर गुरुजींच्याकडे. तिथे छान असा छोटासा माठ पाण्याचा भरून देवाच्या समोर ठेवलेला होता. ही भावना आहे महाराज. आपल्याला थंडीमध्ये उबदार पांघरून लागतं ना, देवाला सुद्धा उबदार कपडे घालावे. यथा देहे तथा देवे. त्यानंतर भगवंताच्या विविध अवतारांचं वर्णन राजाला सांगितलं. भक्तिहीन पुरुषांची गती काय होते ते सांगितलं. भगवंताच्या पूजा विधीचं वर्णन विस्ताराने केलेलं आहे. आणि एवढं सांगितल्यानंतर करभाजन नावाचा नाथ शेवटी राजाच्या प्रश्नाला उत्तर देतात. राजाने विचारलं, भगवान कोणत्या वेळेला कोणता रंग व कोणता आकार धारण करतात ते आपण मला सांगावं. कोणत्या नावाने विधीने साधक त्यांची उपासना करतात ते सांगा. तेव्हा सांगितलं, राजा कृते शकुलश चतुर्बाहुर जटिलो वल्कलांबरः कृष्णाजीनोपवीताक्षान बिभ्रदंड कमंडलो. सत्ययुगामध्ये भगवंताचा रंग शुभ्र असतो. त्यांना 4 हात असतात, मस्तकावर जटा असतात, वल्कल नेसतात. कृष्णाजीन यज्ञोपवीत रुद्राक्षमाळ दंड कमंडल धारण करतात. त्या युगातले माणसं शांत वैरभाव न बाळगणारी असतात. तपश्चर्याने देवाची आराधना करतात. त्रेतायुगामध्ये भगवंताचा रंग लाल असतो. त्यांना 4 हात असतात. ते 3 मेखला धारण करतात. केस सोळण्यासारखे असतात. आणि यज्ञाच्या रूपामध्ये राहून सुरुवा आपल्या हातामध्ये यज्ञपात्र धारण करतात. या युगातले लोक धर्मावर निष्ठा ठेवणारे असतात. वेदांचं अध्ययन अध्यापन करणारे असतात. आणि वेदत्रयीच्या द्वारा भगवान श्रीहरीची आराधना करतात. त्रेतायुगामध्ये विष्णू यज्ञ पृष्ठगर्भ या रूपाने त्यांना संबोधतात. द्वापार युगामध्ये भगवंताचा रंग सावळा असतो. पितांबर धारण करणारा, शंखचक्र गदा पद्म ही आयुध धारण करणारे, कौस्तुभमणी त्यांच्या गळ्यामध्ये. जिज्ञासू माणसं राजचेतनाने युक्त अशा त्या परमपुरुषाची वैदिक आणि तांत्रिक विधीने आराधना करतात. आणि कलियुगामध्ये भगवंताचा कृष्णवर्ण आहे. इंद्रनील रत्नाप्रमाणे त्यांच्या अंगाची कांती उज्ज्वल आहे. कौस्तुभ इत्यादी उपांग सुदर्शन आदी अस्त्र धारण करतात. आणि श्रेष्ठ बुद्धिमान पुरुष कलियुगामध्ये नामसंकीर्तन रूप यज्ञांनी त्यांची आराधना करतात. ते लोक भगवंताची स्तुती करतात. ध्येय परिभवग्नममीष्टदोह तीर्थास्पदं शिववीरेञ्चनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्. त्यक्त्वा सुदुस्तुजसुरे सिद्धराज्यलक्ष्मीं धर्मिष्ठारिवचसाय दगादरण्यं मायामृगं दैतयेप्सितमन्वधावत् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्. गोड वर्ण. हे शरणागत रक्षका आपले चरणारविंद सर्वदा ध्यान करण्या योग्य आहेत. सांसारिक संकटाचा नाश करणार आहेत. भक्तांचं मनोर्थ पूर्ण करणार आहेत. तीर्थस्वरूप शिव ब्रह्मदेव इत्यादी त्यांची स्तुती करतात. शरणदानाला योग्य आणि सेवकांच्या सगळ्या विपत्तीचा नाश करणारी, संसार पार करून नेणारी ते नौका म्हणजे आपले चरण आहेत. म्हणून देवा, हे महापुरुषा, आम्ही आपल्या अशा चरणारविंदांना नमस्कार करतो. रामावतारामध्ये जे पित्याच्या सांगण्यावरून देवतांनी सुद्धा इच्छा करावी आणि जे टाकणं कठीण अशा राज्यलक्ष्मीला सोडून रानावनात फिरत राहिले. पत्नीला हव्या असणाऱ्या त्या मायावी हरणाचा पाठलाग ज्यांनी केला त्या चरणारविंदांना मी नमस्कार करतो. वंदे महापुरुषते चरणारविंदम. राजा, जो कर्तृभाव सोडून सर्वात्मभावानं शरणागत वत्सल भगवान मुकुंदांना शरण जातो तो देव, ऋषी, भूत, कुटुंबी, अतिथी, पितर यांच्या ऋणातून मुक्त होतो आणि तो कोणाचाही सेवक किंवा कोणाच्याही ऋणात राहत नाही. जो भक्त आपल्या प्रियतम भगवंताच्या चरणकमलांचं अनन्य भावानं भजन करतो
त्याच्याकडून चुकून एखादं पापकर्म घडलं तरी त्याच्या हृदयामध्ये असणारे भगवान परमपुरुष श्रीहरी ते सगळं धुवून टाकतात. राजा, हे असे भागवत धर्म मी तुला सांगितले. हे भागवत धर्म ऐकून मिथिलानरे संतुष्ट झाला. त्यानं त्या नवयोगेश्वरांचं पूजन केलं आणि त्यानंतर ते नवनाथ अंतर्धान पावले. निमी राजानं त्या ऐकलेल्या भागवत धर्माचं अनुष्ठान स्वतः केलं, त्याला परमगती प्राप्त झाली. नारदाने म्हटलं, वसुदेवा, तुम्ही जर या भागवत धर्माचं आचरण कराल श्रद्धेनं तर शेवटी सगळ्या आसक्तीपासून मुक्त होऊन भगवंताचं परमपद तुम्हाला प्राप्त होईल. देवर्षी नारद हे सांगून निघून जातात. राजा पवित्ररित्या जो एकाग्र चित्तानं आत्मसात करतो तो आपला सगळा शोक मोह दूर सारून ब्रह्मपदाला प्राप्त होतो. नवयोगेश्वरांचा संवाद हा प्रतिम एकादश स्कंदातला भाग आहे. तो शुकदेवाने राजा परीक्षिताला ऐकविला. त्यानंतर आता आपल्याला ऐकायची उद्धव गीता. ती उद्धव गीता आपली आजची वेळ समाप्त होत आलेली आहे. ती उद्धव गीता राहिलेली आपण उद्याच्या वेळेला ऐकणार आहोत. उद्या आपल्या कथेचा अंतिम दिवस आहे. उद्या समापनाचं सत्र आहे. कथा सुरू झाली शेवटापर्यंत कधी आली कळलं पण नाही. उद्या भगवान श्रीकृष्णांनी उद्धवांना केलेला 24 गुरूंचा उपदेश, अवधूत दत्तात्रयांचे 24 गुरु, भगवंताने सांगितलेली उद्धव गीता, त्यानंतर भगवान श्रीकृष्णांचं निजधाम गमन, शुकदेवांचं आपल्या स्थानावर गमन, राजा परीक्षिताचं वैकुंठलोक गमन आणि नंतर श्रीमद भागवत कथेचा समारोप आपण उद्या ऐकणार आहोत. उद्या शेवटचं सत्र आहे. आपण 10 दिवस आता जे ऐकलंय त्याचं फल मिळण्याचा उद्या आपल्याला दिवस आहे. तुमच्या भाषेत सांगतो, उद्या सॅलरी डे आहे, पगाराचा दिवस. उद्या सगळ्यांनी मोठ्या संख्येनं या. ज्यांना 10 दिवस जमलं नाही ते सुद्धा उद्या अवश्य या. कारण उद्याची समारोपाची कथा ऐकल्यानंतर भगवंताच्या श्रीमद भागवताच्या कथेचं पुष्कळ काही फळ आपल्याला प्राप्त होत असतं. म्हणून आपले जे मित्रमैत्रीण कोणी ज्यांना येणं शक्य झाले नसेल त्यांना तुम्ही आग्रह करा, निदान उद्याची समारोपाची कथा तरी ऐकायला या. उद्याच्या सगळ्या कार्याची सूचना काकांच्या द्वारा आपल्यापर्यंत येईलच. उद्या नेहमीप्रमाणे आपली कथा सुरू होईल. 1-2-2.5 तास आपली कथा चालेल. त्यानंतर त्या ठिकाणी कथेचा समारोप, श्रीमद भागवत ग्रंथाचं पूजन. आपल्या सगळ्यांना ग्रंथाचं दर्शन आणि पूजन उद्या करायचं आहे. रोज घाईमध्ये जमलं असेल नसेल पण उद्या देवाची प्रार्थना आपण मनात अशी करायची. ग्रंथपूजन करत असताना, देवा, आमच्या अंतरंगामध्ये जशी श्रद्धा होती तशी आम्ही आपली कथा ऐकली आहे. आपण आमच्यावर कृपा करा. आपण आमच्यावर आपल्या कृपेचा वर्षाव करा. आमच्याकडून जर काही च्युती झाली असेल तर आपण आम्हाला क्षमा करा. भगवंताची प्रार्थना आपल्याला करायची आहे. उद्या भागवत ग्रंथाचं पूजन आपण प्रत्येकजण करणार आहोत. त्यानंतर आपल्या कथेमध्ये 10 दिवस आपण ऐकली, 11 दिवस कथा, त्याच्यामध्ये काही न्यून राहू नये. चुकून काही अपराध झाला, न्यून काही झालं तर ते न्यून राहू नये, अपूर्ण काही राहू नये. म्हणून भगवान श्रीकृष्णांना काहीतरी श्रीमद भागवत ग्रंथाला समर्पण करायचं आहे. दानानं आपल्या कार्यामधली जी न्यूनता आहे ती पूर्ण होते असं शास्त्र सांगतं. श्रीमद भागवताच्यासाठी पुष्कळ काही विधान सांगितलेलं आहे. मुख्य सुवर्णदान, धेनुदान, गोदान, निरनिराळी दानं सांगितलेली आहेत. ज्याला जसं शक्य असेल पत्रम पुष्पम फलम तोयम, खरे भगवंताला समर्पण करून त्यांची प्रार्थना करायची. देवा, आमच्या अंतरांगामध्ये आपली भक्ती सदैव विराजमान राहावी आणि आमचं जीवन धन्य होऊन जावं. आणि यानंतर त्या ठिकाणी सगळ्यांना आरती होऊन महाप्रसाद मिळेल आणि महाप्रसादानंतर उद्याचा आपला कथेचा समारोप होईल. त्यानंतर परवाच्या दिवशी त्या ठिकाणी उद्या एकादशी असल्यामुळं महाप्रसाद फराळाचा असणार आहे, नुसता प्रसाद. आणि द्वादशीला मात्र त्या ठिकाणी सकाळच्या वेळेमध्ये आपल्याला काका सूचना देतीलच. त्यानुसार श्री महाराजांचं पूजन होऊन महाराजांना महाप्रसाद नैवेद्य होऊन
आपल्या सगळ्यांना महाप्रसाद प्राप्त होणार आहे. तेव्हा सगळ्यांनी महाप्रसादासाठी परवाच्या दिवशी येऊन हा आपला 12 दिवसांचा जो द्वादशावा यज्ञ आहे तो त्या ठिकाणी परिसमाप्तीकडे न्यावा आणि आपल्या जीवनाची कृतार्थता संपादन करून घ्यावी. आपल्या सर्वांच्या चरणी त्या ठिकाणी ही विनम्र प्रार्थना करतो, हे निवेदन करतो आणि यानंतर झालेली सेवा श्री महाराजांच्या चरणी, माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायांच्या चरणी आणि तुम्हा सर्व संत सज्जन महानुभाव नामधारकांच्या चरणी सादर समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देऊया. भागवते महापुराणे एकादश स्कंदे अध्याय. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. आता याच्यानंतर आरती होणार आहे. आरती करता सर्वांना अशी विनंती आहे की त्यांनी आहे त्याच जागेवर आपल्या बसायचं आहे. फक्त मी ज्यांचे नावं वाचतो त्यांनी फक्त समोर येणार आहे. आणि आरतीनंतर भोजन प्रसादाची व्यवस्था बाकी बाजूच्या हॉलमध्ये केलेली आहे. कोणी भोजन प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये. तसंच एक उद्याच्या कार्यक्रमाची थोडक्यात एक रूपरेषा आहे, ती थोडक्यात जरा महाराजांनी सांगितलीच आहे आपल्या आणि गोपाळ गव्हर्नमेंट सांगितलेली आहे. पण तरी जे शेवटी आलेले आहेत त्यांच्याकरता मी एक थोडीशी रूपरेषा वाचून दाखवतो. उद्या सकाळी काकड आरती सकाळी 5:45 आहे. विष्णू सहस्त्रनाम सकाळी 7 वाजता आहे. विष्णू याग सकाळी 8 ते 11 आहे. पूर्णाहुती सकाळी 11:30 वाजता आहे. रामरक्षाची थोडी वेळ फक्त बदललेली आहे, ती सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. दुपारी 3 वाजता रामरक्षा आहे. अल्पोपहार दुपारी 3:30 वाजता आहे. पाद्यपूजा श्री विष्णुरूप श्री अनंतशास्त्री मुळे यांची दुपारी 4 वाजता आहे. भागवत कथा संध्याकाळी 5 ते 8 पर्यंत आहे आणि भागवत कथेचा समारोप रात्री 8 ते 9 पर्यंत आहे आणि त्याच्यानंतर रात्री 9 वाजता आरती राहील. आता मी फक्त आरतीचे जे यजमान आहेत त्यांची फक्त नावं वाचतोय. त्यांनी फक्त जरा समोर यावे. आरती करणारे सौ वृषाली व श्री विलास व्यवहारे, सौ स्मिता व श्री मिलिंद अडबे, सौ स्नेहा व श्री सुरेश बागडदेव, सौ सरोजताई व श्री चंद्रशेखर पाठक, सौ संध्या व श्री बाळासाहेब पात्रीकर, सौ रेणुका व श्री अतुल डेगवेकर, सौ अंजली व श्री अशोक राघळवार, सौ कुसुम व श्री अशोक जुंबळे, सौ शुभांगी व श्री दिलीप पाठक, सौ कविता व श्री राजन हरकरे, सौ नीता व श्री नानासाहेब झिंजरडे. कृपया यांनीच फक्त समोर यावे. आणि आरती म्हणणारे जे आहेत श्री नरेंद्र गल्लांडे, श्री सोमेश्वर तिपसटवार, श्री अजित येवलेकर आणि श्री विवेक किटकरू. बाकी सगळ्यांनी आपापल्या जागेवरूनच आरती